मुद्दे लक्षवेधी क्रमांक 3 वितरित केला. सभापतीमध्ये या बाबतीत काल तारांकित प्रश्न आपण या निमित्ताने मांडला होता आणि खूपशा विषयावरती आपण देखील स्पर्श केलेला आहे. मंत्री महोदयांना मी ओळखतो, मी तुमच्याबरोबर काम केलेलं आहे. हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण विभाग तुमच्याकडे आहे. योगायोगाने राज्याचे उपमुख्यमंत्री पण या निमित्ताने इकडे आहेत. ज्या काही भेसळयुक्त किंवा ज्या काही ज्या अल्टरेशन्स किंवा आपण ज्याला म्हणतो हे ज्या काही जे होतात आणि त्यातून एका माणसाचा जीव जाऊ शकतो, हे काल आपण एक प्रकरणामध्ये बघितलं का आईस्क्रीम मध्ये बोट मिळाला. दिवाळी आली, गणपती आली तर सरळ सरळ ते सर्व गोष्टी होत आहेत. आजची लक्षवेधी ही वेगळी आहे. आपण त्यामध्ये उत्तरामध्ये पण आपण म्हटलेलं आहे की आम्ही हा केंद्र सरकारशी संबंधित आहेत, फसायाची जी आपली लिंक आहेत. माझ्या 2-3 स्पेसिफिक प्रश्न आहेत, मी त्याच्यामध्ये जाणार नाही. एकतर आपण काहीतरी धोरणात्मक निर्णय हे आपल्या कारकिर्दीमध्ये होणं मंत्री महोदय यासाठी गरजेचं आहे की काहीतरी नाविन्य आपण केलं पाहिजे. काल पण आपण उत्तरात म्हणजे म्हटलं किंवा आम्ही एमपीएससीला आपण कळवलेलं आहे अधिकचे आपण स्टाफ देऊ. आज अशी आपली अवस्था आहे की आपले अधिकार केंद्राकडे गेल्यामुळे आपल्याकडे फार काही अधिकार नाहीये. एक 5 स्टार हॉटेलमध्ये पण तुमचा एफडीएचा मानून जाऊ शकतो नाही. कुठे जाऊ शकतो तो वडापावच्या गाडीवर, सँडविचच्या गाडीवरती, याच्यावरतीच तिकडे तेवढ्याच परिसरामध्ये जाऊ शकतो. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. आपल्याला विशेष अधिकार जर पाहिजे असेल तर आपल्याला टीम पण वाढवावी लागणार आहे. 400 तालुक्यामध्ये अवघे फक्त 90 स्टाफ आहे. क्लास 2 ऑफिसर आहे तर त्याच्या हाताखाली शिपाई पण नाही आहे. तो जाणार कधी आणि करणार काय. माझा अनेक काही मुद्द्यांच्या बाबतीत स्पेसिफिक आहे की एक तर या जी तुम्ही जी साईट जी केलेली आहे ही साईट बोगस यासाठी होते कारण त्यामध्ये government.gov.in आपण लिहितो. त्यात कुठेतरी त्याचा एफडीएचा उल्लेख किंवा गव्हर्नमेंटचा लायसन्सचा उल्लेख हे करता येईल का, हा झाला एक प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की काल आपण सांगताना सांगितलं का आपण इन्स्पेक्टर्स वाढवणार आहोत, पण आपण फक्त उल्लेख करताना का आपण एमपीसीला कळवले आहेत किंवा कळवलेले आहेत, ते किती दिवसामध्ये होणार, हा दुसरा प्रश्न. आणि तिसरा महत्वाचा प्रश्न जो आहे की अनेक अशा ज्या भागांमध्ये तुम्हाला तक्रार मिळाल्यानंतर आपलं कोऑर्डिनेशन होणं गरजेचं आहे सेंट्रल एफडीएच्या इन्स्पेक्टर्स बरोबर, ते होत नाही आणि पूर्ण आरोप हा आपल्या राज्यावरती आपल्याला घ्यावा लागतो. आणि म्हणून तिसरा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की एफडीएचे कमिशनरचे जसं आपण या निमित्ताने आपण पोस्टिंग केलेली आहे डिस्ट्रिक्ट लेवलवरती, त्याला असिस्टंट कमिशनर म्हणा किंवा काहीतरी तुम्ही एक ती पोस्ट क्रिएट करून घेऊन या लोकांना पण अधिकार देत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री पण इकडे आहेत, गृहमंत्री आहेत, महाजन साहेब योगायोगाने राज्याचे उपमुख्यमंत्री पण माझं सांगताय, गृहमंत्री पण इकडे आहेत. हे दोघांचा जर कोऑर्डिनेशन आणि म्हणून मंत्री महोदय दोन्ही इकडे आहेत तर एफडीए डिपार्टमेंट आणि पोलीस हे एकत्रित रीतीने करून घेऊन पण देखील आपण अनेक यंत्रणा याच्यावरती वचक आपण घालू शकतो आणि तशातली पण देखील विशेष पोस्ट किंवा पथक तयार करून आपण उचित कारवाई करणार का.